पुढची बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाण्यामध्ये 11 पैकी 10 ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्यासाठी निवडणूक होणार आहे। निवडणूक आयोगाच्याकडून याची तयारी करण्यात आली। तसंच ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले। आपली निवडणूक विभागाची संपूर्ण तयारी झाली आहे। आपण सज्ज आहोत। आज सकाळीच पोलिंग पार्टी आपल्या सर्वच्या सर्व पार्टी डिस्पॅच झालेल्या आहेत। एकूण 79 मतदान केंद्र आहेत आपल्याकडे 17 प्रभागांमध्ये आणि 17ही प्रभागांमधल्या 79ही मतदान केंद्रांच्या चमू आपल्या रवाना झालेले आहेत आणि त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचून त्यांचं साहित्य, ईव्हीएम, मतपत्रिका सगळं त्यांचं तपासणं सध्या सुरू झालेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यात 11 नगरपालिकांपैकी 10 नगरपालिकांसाठी उद्या मतदान प्रक्रिया जी ते पार पाडली जाणार, त्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे निवडणूक विभागाकडून करण्यात आलेली आहे आणि या पद्धतीने आताच या ठिकाणी ईव्हीएम मशीन जी आहे ते ईव्हीएम मशीनची वाटणी जी आहे ते संबंधित कर्मचाऱ्यांना केल्या गेली। शेकडोच्या संख्येने कर्मचारी या निवडणूक कार्यक्रमासाठी नियुक्त करण्यात आले आहेत। त्याचबरोबर काही अधिकारी राखीव म्हणून देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, जेणेकरून एखाद्या मतदान केंद्रांवर जर का कुठली अडचण झाली किंवा कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी कमतरता भासली तर या राखीव कर्मचाऱ्यांपैकी कर्मचारी जे आहे त्या मतदान केंद्रावर पाठवले जातील। त्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा बंदोबस्त जो आहे संपूर्ण जिल्हाभरामध्ये पोलीस यंत्रणेसह होमगार्डचं देखील सहाय्य या ठिकाणी घेतलं गेलं आहे। मतदान केंद्रावर कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा त्या ठिकाणी वाद उद्भवू नये याची संपूर्ण खबरदारी जी आहे ते निवडणूक विभागाच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा घेताना पाहायला मिळत आहे। आज ईव्हीएमचे वाटप झाल्यानंतर ही संपूर्ण यंत्रणा आपापल्या मतदान केंद्रांवरती पोहोचलेली आहे। मतदारांनी देखील जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रांवरती पोहोचून लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं। गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या गेल्या होत्या। अखेर ह्या निवडणुका होत असल्या कारणानं मतदारांनी मोठा सहभाग जो आहे या लोकशाहीच्या उत्सवात करावून घ्यावा असे आवाहन देखील जे आहे निवडणूक विभागामार्फत या निमित्ताने करण्यात आले आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।